मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. ऐसेवर मम जदावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. ऐसेवर मम जदावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी. तुका म्हणे मोग नये वृत्तीवरी, तुका म्हणे मोग नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पहुडीन. ऐसेवर मम जदावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी. श्री संताची या माथा चरणावरी, श्री संताची या माथा चरणावरी, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत, टाळ टाळ साष्टांग हे करे दंडवत. माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा उतरी, वाढले अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी या वार करी, संतांच्या जय गावी केला वास, त्याशी नसावे उदास. धौम्य गडी मंदिरी वसे माझा राया, धौम्य गडी मंदिरी वसे माझा राया, चरणाशी अर्पितो अजन्म ही काया. जगदीश्वराशी जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो भगवान बाबाशी विठ्ठल. भगवान बाबा कोण पुण्य यांचा होईन सेवक, लक्ष देऊन ऐका. कोण पुण्य यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वाधिक दुराविले. ऐसेवर मम जदावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा सरळपंथी संतप्र प्रकरणातील अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज जगन्नियंत्या भगवान परमात्म्याला संतांच्या भेटीचं वर्म विचारतात. विठ्ठल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदि करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून या बजाज नगर या छत्रपती संभाजीनगर नावाच्या गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये या बजाज नगर नावाच्या नगरामध्ये पवित्र अशा या माता जगदंबेच्या मोठा देवीच्या या पवित्र प्रांगणामध्ये श्री संत भगवान बाबा श्री संत वामन भाऊ महाराज श्री संत खंडोजी बाबा श्री संत भीमसिंह महाराज यांच्या पवित्र दरबारामध्ये आणि भगवान विठ्ठल रुक्मिणीच्या पवित्र प्रांगणामध्ये समापन्न होत असणारा हा कीर्तन महोत्सव आणि अन्नदान किम निमित्त आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आपण सगळेजण या ठिकाणी महान संत ऐश्वर्य संपन्न राष्ट्र संत सद्गुरु श्री भगवान बाबा
यांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. श्री संत भगवान बाबांचा जन्मोत्सव सोहळा सज्जन आपण साजरा करत आहोत आणि भगवान बाबांचा उत्सव साजरा करणारी आपण सगळी मंडळी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहात. सगळ्यांच्याच वतीनं या उत्सव कमिटीच्याच वतीनं माझ्या वाकडे वाट्याला ही सेवा आलेली आहे. कारण आता एकाचं नाव घेतलं की दुसऱ्याला राग येईल, बरोबर आहे की नाही, आणि पुन्हा म्हणतील शेलकेचेच घेतात, असं होऊ नये, बरोबर आहे की नाही, असं कोणाचं काही होऊ नये म्हणून सर्व उत्सव कमिटीच्या वतीनं की संत भगवान बाबांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं त्या सोहळ्यामध्ये सर्वजणची काही उपस्थित आहेत आणि ज्यांनी काही सहकार्य केलेलं आहे आणि बाबावर ज्यांची मनातून श्रद्धा आहे अशा बोला त्याच्या इथं जवळ का म्हणून ठेवलं एवढे त्याला लांब ठेवायला स्वयंपाक इथं नसतोच मुळात. हो ना, त्या सर्व मंडळीच्या वतीनं या कार्यक्रमाचं नियोजन केलं गेलेलं आहे आणि भव्य दिव्य स्वरूपाचं संत भगवान बाबाच्या प्रतिमेची मिरवणूक आणि त्या मिरवणुकीमध्ये मिरवणूक करून कीर्तन सोहळा. मिरवणुकीमध्ये मी बी सहभागी रथावर बसून होतो, बरोबर आहे का नाही, गाड्याबरोबर नळ्याची जत्रा झाली, लक्षात आलं का, म्हणजे मोठ्याच्या सान्निध्यात बसलं की मिरवणुका निघात्यात हे ध्यानात ठेवा. म्हणून संगत करत असताना नेहमी चांगल्याच्या संगतीत राहायचं, माणसाचं खऱ्या अर्थानं उद्धार होत असतं. म्हणून त्या निमित्तानं आपण सगळेजण जमलेला आहात. माझा योग चांगला की अशा ऐश्वर्य संपन्न संतांची सेवा करायची आपल्याला संधी मिळते. तुमचं खऱ्या अर्थानं भाग्य की तुम्हाला ही सेवा करण्याचं संधी मिळते. खरं म्हणजे संतांचे उत्सव करणं हे आपल्यासाठी नाही, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. ज्ञानोबा म्हणतात आपला आपण जर उद्धार करून घ्यायचा असेल तर संतांचे उत्सव साजरे करावे लागतात. किंवा हरपले आपण पे पावे तै पाहता संताया गिवसावे म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. तेच ऐकायचं, तेच वानायचं, कारण देवाच्या आवडीचा विषय जर काय असेल तर संतांची सेवा आहे. ते हे प्राणा परुते आवडते मज निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसिती. अर्जुना, जे संतांची सेवा करतात, बाबासारख्याची जयंती साजरी करतात, खरं म्हणजे बाबांची जयंती आपणच साजरी करतोय याच्यात नवल नाही. अनेक ठिकाणी बाबांची जयंती आज काय होते, साजरी होते, अहो भूतलावरच साजरी होते, याच्यात नवल नाही. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. बाबांची जयंती ही वैकुंठात सुद्धा गाजते. वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती. या न्यायानं आपण सगळेजण जमलेला आहात. चिंतन म्हणून सेवेकरता निवडलेला अभंग आहे संत प्रकरणातला, 4 चरणाचा सरळपंथी संत प्रकरणातला. आणि महाराज या अभंगाच्या माध्यमातून जगन्नियंत्या भगवान परमात्म्याला संतांच्या भेटीचं वर्म विचारतात. काय विचारतात? वर्म विचारतात. संतांच्या सेवेची प्रश्न विचारतात, वर्म विचारतात. मुळात संत भेट ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. जगामध्ये संतांची भेट अत्यंत दुर्मिळ आहे. जेवढा अवघड म्हणून गाजलेले त्याच्यात सगळ्यात अवघड संतांची भेट आहे. पुढे याच अभंगात बहु अवघड आहेच, बरोबर आहे का नाही. ज्ञानोबा तर म्हणतात नाही त्या गोष्टी घडतील पण संतांची भेट होणार नाही. ऐकायलात का सगळे लक्ष देऊन, का इकडे तिकडेच लक्ष आहे तुमचं. हा चल बिचल महिलांनी सारखी करे जाऊ नका, युक्त विक्षेप करे जाऊ नका कीर्तना. चंद्र अमृत सुखे सेववे कैसी कैसी
प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? काय चंद्र अमृत सुखे सेववेल. नाथ महाराजाचा प्रश्न आहे. कुणाचा प्रश्न आहे हा? नाथ महाराजाचा प्रश्न आहे की चंद्र अमृत सेवन करणं सोपी गोष्ट आहे का? सोपी गोष्ट आहे का साहेब? चंद्राचं अमृत आणणं सोपं नाही. बर, आस्था जाता रवी धरवेल. आस्थाला म्हणजे मावळायला जाणारा सूर्य धरणं सोपं आहे का? सोपं आहे का? सोपं आहे का? फुलवारा म्हणणे एवढं सोपं आहे का हे सांगा. नाही. म्हणून शक्य झालं तर आस्थाला जाणारा सूर्य सुद्धा धरता येईल. बोलणं कळायला लागलंय का? बाह्या हेला सागर तरवेल. समुद्र तरुण जाणं सोपी गोष्ट आहे का? बोलत चला समोर. जसे मुनिस्ती मी विचारलं कसे मान हली होते मला, जशी ज्ञानेश्वरी पाठ करून आलीत. मोकळे म्हणणं बोलत जा माझ्या संग, बोलत जा मोकळे म्हण. एक जण पुढं बसला मला असं करायचं हो का? मला वाटायचं त्यालाच लय कीर्तन कळते काही. सगळं कीर्तन त्याच्या बघून केलं. कीर्तन झाले म्हणलो काय अभ्यास म्हणले भैर राहते काय करायचं सांगा बरं. त्याच्यामुळे मायाशी बोलत चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समुद्र तरुण जाणं सोपं आहे का? अवघड आहे. बाह्या हेळा सागर तरवेल. समुद्र तरुण जाणं शक्य नाही. प्रसंग चाला तर समुद्रही तरुण जाता येईल. वेळ आली तर सूर्य सुद्धा धरता येईल. लईच काठी तटीवर आलं तर चंद्राचं अमृत बी आणता येईल. परी त्या साधूची भेटीन होईल गा. हो ऐशी कैसियाने भेटती ते साधू. लक्षात आलं का? सगळ्या गोष्टी घडतील पण साधूची भेट कधी शक्य होणार? बोला की होणार नाही. मन प्रश्न विचारला नाथ महाराजांनी. ऐशी कैसियाने भेटती ते साधू. आता थोडं लक्ष द्या. नाथ महाराज आणि तुकाराम महाराज. नाथ महाराजांनी त्या दोघांमध्ये नाही म्हणलं तरी 350 वर्षाचा अंतर आहे. किती महाराज? 350 वर्षाचा अंतर आहे. पण दोघांचं वाङ्मय जर वाचलं तर असं वाटतंय दोघांनी एका जागेवर बसून अभंग लिहिलेत का काय. बघा तुम्ही प्रश्न विचारतात ना, कधी कधी प्रश्न नाथ महाराजाचं उत्तर तू कोवरायचं, कधी उत्तर नाथ महाराजाचा प्रश्न तू कोवरायचं. आता बघा आता इथं काय? आता इथं प्रश्न नाथ महाराजाचा. आईशी कैसियाने भेटती ते साधू. आईशी कैसियाने उत्तर नाथ महाराजाचे. अर्थ काम चाड नाही चेता. मान मोह माया मिथ्या. वरते समाधानी असोनी सर्वथा. साधू भेट देती तया अवचितारे. ऐसी ऐसी भेटती साधू भेट देती तया अवचितारे. कैसियाने भेटती ते साधू. उत्तर आहे कैसियाने. आईसी आईसियाने कैसियाने. अर्थ काम चाड नाही चित्ता. नीट ऐका. माना मान मोह माया मिथ्या. मान मोह माया ज्यांच्या दृष्टीनं मिथ्या आहे. काम चाड चित्ताला धरत नाही. वरते समाधानी असोनी सर्वता. कायम समाधानी. साधू भेट देती तया अवचित्तारे. त्याला साधू भेट देते. ऐशी ऐशियाने भेटती ते साधू. कळालं का? भेट होत नाही का संताची? अवघड आहे. मग होतच नाही का? होती ना. पण कधी होती? संतांची भेट विना पुण्याची होती. पुण्य जर असेल तर साधूची भेट होती, नाही तर साधूची भेट होत नाही. आणि महाराज म्हणतात ना, महाराज काय? कोण पुण्य कोणा गाठी जी ऐशियाची भेटी. होय ऐशियाची भेटी. होय ऐशियाची. कोण पुण्य कोणा गाठी.
दिवसाचं आहे, पण नियोजन असं केलं की असं वाटायला सप्ताह चालू का काय की, बरोबर आहे का नाही? गाणारे बी तोला मोलाची वाजविणारे बी चांगले, थोडे महाग पण चांगले असू दे. हा पैसे जातात पण सीन येत नाही असं माणसं असले पाहिजे. कोण पुण्य कोणा गाठी. बरं मी जे सांगायला ते सगळं कळायला नाही व्यवस्थित? कळायला लागलं? हो म्हणा नाही म्हणा, काहीतरी मनी जा म्हणा बी आले जा, काहीतरी मनी जा म्हणजे मला कळलं तुम्ही जिथे आपलं जागेत म्हणून म्हणून जरा काय. हा टाईम आहे झोपीचा, टाईम कसला आहे? आणि ही लोक शहरातले, ही 1 ते 3, 4चा टाइम कशाचा? ह्यांचा तर 100% झोपीचा. चला हा काय म्हणणं एवढं बरोबर आहे का नाही? लक्षात आलं का बोलणं? म्हणून जरा अधूनमधून फवारणी केली म्हणजे किडे मरत येत, बाकी काही नाही. पण काही ठिकाणीच किडे मरत येत, काही ठिकाणी फवाऱ्यातून किडी येतात, असं बी होतंय बऱ्याच. लक्षात आलं का? प्रश्न आहे कोण पुण्य कोणा गाठी. आणि होय किंवा जीही आयुष्याची भेटी, जीही हरी धरीला मनीन दिले संसाराशी पाणी. नाथ आणि एकदा का भेट झाली पुन्हा जीवनात करायचंच काही राहत नाही. काय अहो महाराज म्हणतात पुन्हा जीवन करायचं काहीच राहत नाही. तुका म्हणे ज्यांचे भेटी आणि होय संसाराची तुटी. संसारात पुन्हा करायसारखा आटम काही राहत नाही एकदा बाबासारख्या साधूची भेट झाली तर. पण भेट ही दुर्मिळ गोष्ट आहे महाराज. भेट कसली गोष्ट आहे? दुर्मिळ गोष्ट आहे. होतच नाही का? होती. कधी होती? पुण्याईनं होती. कशानं होती? किती पाहिजे पुण्य? थोडं जमतंय का नाही? पुण्य पाहिजे बहुत, जन्मोजन्मांतरीचे संचित. वा भरपूर पुण्य जर असेल तर संताची भेट होती. मग संताची भेट पुण्याई शिवाय होतच नाही. मग तू कोवाराय प्रश्न विचारला देवा कोण पुण्यायांता होईना सेवा. कोण पुण्यायांता होईना सेवा. हे गंगाधी करुणावा. हे गंगाधी करुणावा. कोण पुण्यायांता होईना सेवा. कोण पुण्यायांता होईना सेवा. महाराज म्हणतात की प्रश्न विचारतात तुकोबर आहे अशी कोणती पुण्याई. माझे काय लक्ष द्या, विचलित जास्त लक्ष होते तुमचं. कोण पुण्य यांचा होईन सेवक. महाराज प्रश्न विचारतात अशी कोणती पुण्याई की मी बाबासारख्या साधूचा कोण होईल. हा सेवक होईल. सेवक मालक नाही, सेवक होईल सेवक. मग आपण सगळेजण कमिटीतले असू द्या, जयंती साजरी करणारा असू द्या, कुणी बी असू द्या, इथं कुणी अध्यक्ष नाही, कुणी उपाध्यक्ष नाही, नावापुरते असतील कुणी बी. पण ज्या अध्यक्ष उपाध्यक्ष बी असणाऱ्याने बी मनातून एकच म्हणायचं, बाबा म्हणायला येतं आम्ही अध्यक्ष, पण मनातून आम्ही बाबाचे सेवक. लक्षात आलं का? हा कारण सेवा ही जगातलं तोला मोलाचं आटम आहे महाराज. सेवेसारखं जगात काहीच नाही. हा म्हणून संप्रदायाची बिलं काढतोय. बोलणं कळायला लागलात का? वारकरी संप्रदायाची बिलं काढतोय ना, ती बिलं तुमच्या विद्वत्तेवर काढीत नाही, तुमची सेवा किती याच्यावर बिलं काढतोय. सेवा जर नसली तर 100% बिलं अडकून धरतोय देव. कारण सेवा ही संप्रदायातलं मापदंड आहे. मापदंड. भक्ती म्हणजे सेवा. भक्तीची या मापे मोजितो अनंता.
आणि इतराने तत्वता न मोजवे. देव मोजायचा आहे तर भक्तीनं मोजता येतो, बाकीच्या गोष्टीनं मोजता येत नाही. बोलणं कळायला लागले का नाही कळायला लागलं? म्हणून प्रश्न विचारतात तुकोबाराय, कोण पुण्य यांचा होईन सेवक. आता इथं प्रश्न कुणाचा आहे? माझी शपथ मी हनुमान घेईन बरं का, मोकळ्या म्हणणं बोल जाऊ का. मी बायावन धरलंय, आता नाही बोललं की हनुमान घ्यायचं. लक्षात आलं का? अशी कोणती पुण्य आहे की मी त्यांचा सेवक होईल? हा प्रश्न कुणाचा आहे महाराज? तुकाराम महाराजांचा. कुणाचा आहे? कोण महाराज? तुकाराम महाराजांचा. आता इथं उत्तर कुणाचं आहे? नाथ महाराजांचं. कोणती पुण्य आहे? नाथ महाराज म्हणतात भागवतात, निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्या लाहिजे पाठोवाटी तै होय भेटी हरिप्रियाची. निष्काम आणि निजवृत्ती हे पुण्य जर असेल तर बाबासारख्या साधूची कधी बी भेट होती. फक्त निष्कामता जीवनात पाहिजे. म्हणून प्रश्न आहे, कोण पुण्य यांचा? अशी कोणती पुण्य आहे मी यांचा सेवक होईल? कारण संताचा सेवक तुकोबाराय म्हणले, संताचा सेवक लय लांब आहे बाबा. तुमची ये दासीचा दास करून ठेवा, तुमची दासीचा दास करून ठेवा, तुमची दासीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मदत, हाची मदत, आशीर्वाद द्यावा हाची मदत. पाहिजे की बरोबर आहे का नाही? महाराज म्हणतात तुमची दासीचा. जरा बोर व्हायले का तुम्हाला? का चहा सांगू एकदा? फ्रेश होतील माणसं, बाकी काय नाही. जरा इकडे लक्ष द्या. महाराज म्हणतात किंवा संताचा सेवक तर लय लांबची, संताचा सेवक लय लांबची, ते तर लय पुण्य होईल. पण आम्हाला काय करा, तुमचा जो दास आहे, तुमचा एखादा गडी असेल ना, त्या गड्याचा आम्हाला गडी करा. बोलणं कळालं का नाही कळालं? म्हणजे बाबाचे जे दास आहेत त्यांचा जरी आम्हाला दास केलंच तरी आम्ही समाधान मानू. बाबा लय मोठी गोष्ट आहे. म्हणजे भावना तुकोबारायची किती आहे बघा. आणि आपल्याला कुणाला वाटतं मालक व्हावा, आणि दलिंदर अवलादी निघाल्यात महाराज. मला एक जण म्हणला देव आहे का? म्हणलं आहे की. आता काय त्याच्यात विषयच नाही. आम्ही हिंदुत्ववादीत आणि त्यातली त्यात आम्ही जर गाथा ज्ञानेश्वरी मानणारे असून हिंदू धर्मातले असू आणि आस्तिक म्हणून जर जन्माला आलेला असू तर आम्हाला देव साहेब देव मान्य. म्हणलं आहे. मला मग दिसत कसा नाही, दिसत कसा नाही. त्याला मी एकच विचारलं माहिती आहे. त्याला इकडे म्हणलं हे बघ मोदी आहे का नाही? म्हणलं सांग. मोदी आहे की? मला दिल्लीला. मी तुला दिसला का? एवढा मोठा माणूस कवा दिसायचा? म्हणलं एक देश चलिनार जर तुला दिसला नाही तर जग चलिनारा कवा दिसणार? दलित तुला कसा दिसत मला सांग. लक्षात आलं का नाही? जग मोदी काही जण अजून टीव्हीवर मोदी बघितला. बरोबर आहे की नाही? खरं सांगा बोला. हा मग काय लबाड आहे काय? तसं कसं उगा? बरोबर आहे की नाही? टीव्हीवरच बघितलंय. मग मला सांगा, मोदी साहेब एक देश चलवित त्यांना अजून आपण बघितलं नाही, जग चलिनारा एवढ्या लवकर कसा दिसेल? काही बी म्हणे जाऊ नका, कुंकड बी बोलत जाऊ नका, उगच काही बोलणार. आणि माझं वाक्य नीट ऐकून ठेवा. काय झालंय, आपल्या लोकांचं वाटोळं कुठं झालंय माहिती का? दुसऱ्याचं चांगलं झालेलं न देखवणे याच्यात आपण वाटोळं, बाकी काही नाही. मला काही नाही. एखाद्यानं बंगला बांधला ना, एखाद्यानं मोठा बंगला, बोलू नका, एखाद्यानं जर मध्ये बंगला बांधला आणि आपण जर म्हणलो काय बंगला बांधला, दुसरा लगेच म्हणणार लोकांचे मुंडके मोडून बांध. तू मोड ना मुंडकी. माझं म्हणणं, एखाद्यानं बंगला बांधला तर त्याला नाव ठेवण्यापेक्षा दुपारच्या उन्हात त्याच्या बंगल्याच्या सावलीत बास टाकून झोप जा. काय करायचं आपल्याला? हे बघा, सबर कर बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे. थोड़ा धीर धरा. सबर कर बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे और हंसी उड़ाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. थोड़ा सबर. वेळ प्रत्येकाची येत असते हे लक्षात ठेवा. हाँ, आणि भगवान के पास देर है लेकिन अंधेर नहीं.
बघून माझ्याकडे लक्ष द्या. कुठवर आलं आपलं म्हणा तूच सांग. आता पैसे तू घेतोस आणि रान ठोक्यान देतोस का म्हणा तूच सांग. कुठवर आलं? अशी कोणती पुण्य आहे की त्यांचा मी सेवक होईल. बरोबर आहे का नाही? किंमत सेवेला दिलेली आणि त्यातली त्यात संताची सेवा ही तोला मोलाची. एखाद्या वेळेला देवाची सेवा नाही केली तरी चालेल पण संत सेवा महत्वाचा आटम. लय मोलाची सेवा मला. किती मोलाची सांगू का? तुमचं पोरगं कलेक्टर झालं. कोण झालं? कलेक्टर. तू बापाला किती आनंद होईल? आपलं पोरगं कलेक्टर झालं बापाला किती आनंद होईल शब्दात सांगता येतो का? नाही. मग जेवढं आपलं पोरगं कलेक्टर झाल्यावर बापाला जेवढा आनंद होतो भगवान बाबाची जयंती साजरी केली होती तेवढा आनंद देवाला होतो. कळालं का? आता प्रमाण आहे का? कसं आहे माझ्या बोलण्याला प्रमाण असते. मी पुरावा देऊन बोलतो मोगम नाही. प्रत्येक बोलण्याला पुरावा असावा. हा पुरावा नसल्यावर महाराज पुरावा. पुरावा नसल्यावर महाराज पुरावा. पण पुरावा असल्यावर का पुरावा? आणि हे नसलं कळलं तर ह्यांना पुरावा कशाला उरावा. आता ऐका. पुत्राच्या विजय पिता सुखावता जाय तैसे पूजिता वैष्णव हो सुखे संतोष तो देव. पुत्राच्या विजय पिता सुखावता जाय तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव. ऐका शब्द पुत्राच्या विजय. पुत्र म्हणजे पुत्र नाही हो. पुत्र म्हणायलो मी. कुंकड बी डोकं. मुलाच्या विजयानं पिता सुखावत जाय तैसे पूजिता वैष्णव आणि सुखे संतोष तो देव. देवाला तेवढा आनंद होतो. आज बजाज नगर मधले आणि भगवान बाबाची जयंती साजरी करणाराचा जगाच्या मालकाला 100% हर्ष वाटायला लागलाय की तुमच्यावर देव मनातून प्रसन्न आहे. की देव म्हणतोय माझी पूजा नाही केली तरी जमतंय पण बाबाची पूजा करायला विसरू नका. देव सारावे परते संता पुजारे संता पुजारे संता पुजारे लक्ष द्या. आणि संत पूजावे आरते तात्काळ देव बाजूला सारायचे आणि दारात आलेल्या संताची पूजा करायची. आणि नाही केली तर राग येतो देवा. जयंती जर नाही साजरी केली पुण्यतिथी जर नाही साजरी केली तर देवाला काय राग येतो. तुकाराम महाराजांनी लिहिलंय राग येतो देवा तुका म्हणे नेघे सेवा. नाथ महाराजांची एक ओवी फार सुंदर आहे. नाथ महाराज म्हणले तुमच्या दारात साधू आलेत. कोण आलेत? बोला गड्या. संत आले साधू तुमच्या दारात आले आणि तुम्ही देवपूजा करायलात. काय करायलात? देवपूजा करायला लागला. तर दारात संत आले आणि चोपदारानं जाऊन सांगितले ओ पाटील काय करायले? म्हणले देवपूजा. दारात साठे महाराज आले संत आलेत. बसा म्हणाव तिथं दारात माझी देवपूजा झाली मग बोलतो. स्वतः देवानं लिहिली सांगितलेली ओवी लिहिली नाथ महाराजांनी. ओवी ऐका आता. त्या साधूची पूजा न करिता दारात आलेल्या त्या साधूची पूजा न करिता भगवान म्हणाले जो माझी पूजा करी तत्वता तेने मज उरी हानितल्या लाता के तू माझ्या घाता प्रवर्तला. म्हणजे दारात आलेल्या साधूची जर सेवा नाही केली आणि दुसरी देवाची सेवा करीत जर बसलात तर देव म्हणालेत माझ्या उरावर लाता मारल्यासारखं व्हायला लागले. कळलं का? मग याचा अर्थ देवाच्या सेवेपेक्षा मोलाची सेवा कुणाची सज्जन? साधूची संताची सेवा मोलाची. करिता देवतार्चन
घरा आले संत जन देव सारावे परते आणि संत पूजावे आरती तुका मने संत सेवा एक देवा उत्तम एक देवा उत्तम एक देवा किंवा तुका म्हणे देवान त्यांची केल्या पावे परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले हमेशा सांगायचे काय बाबाचे शब्द देवाची सेवा केली तर अनिष्ट प्राप्ती देवाची सेवा केली तर अनिष्ट प्राप्ती आणि संतांची सेवा केली तर इष्टानिष्ट डबल प्राप्ती अर्थात देवाच्या सेवेनं देव खुश होतोय देवाच्या सेवेनं देव खुश पण संताची जर सेवा केली तर देव भी खुश आणि संत भी खुश तुका म्हणे देवा आणि त्यांची केल्या पावे सेवा त्यांची सेवा केल्या देवा आपोआप पावे देवाच्या सेवेचं तुम्हाला वेगळं दुकान मांडायची गरज नाही कारण तुम्ही सेवा कुणाची करतात बाबा म्हणजे संताची सेवा करतात ना त्याच्यामुळे वेगळं सेवेचं दुकान मांडायची गरज पडत नाही आणि संतांच्या हे बघा नीट वाक्य ऐका जाता जाता थोडं सांगणारे जास्त नाही देवाच्या सेवेतून बिल निघतील का नाही याची गॅरंटी नाही हा निघतील बिल पण लय उशिरा बिल निघणार कशाचे देवाच्या सेवेचे बिल निघतात हे बघा परमार्थातलं वायाला काही जात नाही गुरुवारी घुले हमेशा सांगायचे ज्याच्यातलं काही वाया जात नाही त्याचं नाव परमार्थ आणि ज्याच्यातलं काही कामाला येत नाही त्याचं नाव संसार किती बी संसार करा त्या संसार रूपी अभंगाचं शेवटी द्रौपदी एकच आहे काय केलंय आमच्यासाठी करोडपतीला बी हेच द्रौपद आहे का काही वेगळं द्रौपद आहे कशाचं बी द्रौपद हरिमुखी मनाचं आहे की हरिपाठाचं बरोबर आहे का नाही असला धंदा आहे ध्यानात ठेवा तिकडे लक्ष द्या महाराज मग काय विषय सांगू लागलो काही नाही घेणं नाही देणं नाही कवा फक्त पुंडली एवढं ध्यानात आहे बाकी काय नाही हा अहो देवाच्या सेवेनं बिल निघतील का नाही गॅरंटी नाही निघतेत पण जरा उशिरा तात्काळ आणि अर्जंट बिल काढायचे असतील तर इकडे जायचं महाराज कुणाकडं गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे आमच्या नजरेनं आम्ही एका सेकंदात गाढवाचं घोडं करून टाकतो हा सोपी गोष्ट आहे का अहो स्त्रियेचा तो केला पुरुष आता काय उग बघू होय काय उग जिथं उजडन तिथं उजडन आता काय दिवस आपलाच आहे पुण्यतिथी जयंती बी बाबाचीच आहे जी होईन ती होईन आता बोला ए बोल चल हा हा इकडे लक्ष द्या आता उग धिल्या अंगानं सांगून बी जमा नाही लोकाली आता बरोबर आहे कराय आओ बाईचा गडी केला का नाही केला प्रमाण त्यांच्या बोला आणि देव भक्ताचा अंकिला एका निमिषात म्हणजे डोळ्याची पापणी होती त्याला एक निमिष मानतात आणि त्या एका निमिषात स्त्रियेचा तो केला आओ पुरगी पाया पडायली माऊलीच्या हे न्यावासा फाट्याला इथं आणि पाया पडायला आल्याच्या नंतर माऊली बोलले चिरंजीव भो काय म्हणले चिरंजीव भो एवढं म्हणल्याबरोबर पुरगी हसलीन म्हणली महाराज आमच्या नशिबानं आमचं काही बी हो द्या पण तुमच्या तोंडाला डाग म्हणले काय झालं म्हणजे काय बोलायलात मी पुरगी आहे माऊली म्हणले नाही 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 शब्द गेला जगाच्या मालकानं पावर वापरली पण माऊलीचा शब्द खोटा होऊ दिला नाही मॉडेलच चेंज करून टाकलं काय चेंज केलं मॉडेल चेंज केलं पण माऊलीचा शब्द पडू दिला नाही
ही झालं हा जीवन. अहो ही तर झालं गड्याचं बाईन बाईच्या गडी. अहो मेले माणूस जिथे मेलेला माणूस जिथं उठील का नाही उठील, उठीले का नाही मेलेले कुणी. ज्ञानेश्वर महाराजांनी कोण मेलत, सच्चिदानंद बाबा गेले होते कायमस्वरूपी. आम पाया पडली बाई कुठं आणि आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. बाई म्हणली महाराज मालकाची अंत्ययात्रा चालली आहे आणि शिकुकू पुसायचंय, मंगळसूत्र तोडायचंय आणि मला गळ्यात उडी टाकायची शरणा, सती जाण्याची पद्धत. हा म्हणले मग आता माऊली म्हणले नाही कोण आहे म्हणले सच्चिदानंद बाबा. उठा नाव म्हणले सच्चिदानंद बाबा. माऊली हसले म्हणले सच्चित आनंद हे कधी मरत नसतात. उठा सच्चिदानंद बाबा म्हणले आणि महाराज सच्चिदानंद बाबा झोपेतून उठले आणि त्यांच्या हातून ज्ञानेश्वरी लिहून गेली. शेके 1212 तव टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. चला आता नीट बसाने इकडे लक्ष द्या. कसं आहे, सच्चिदानंद बाबा माऊलीने उठले आणि आपल्याकडं ज्ञानोबाराय तुकोबारायचेच अवतार म्हणून, ज्ञानोबारायाचा अवतार म्हणून भगवान बाबाकडे बघितलं जातं आणि तुकोबारायाचा अवतार म्हणून वामन भाऊकडे बघितलं जातं. ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय रूपानच हे दोन संत इथं जन्माला आलेले. लक्षात आलं का बोलणं. मग आता ज्ञानोबारायांनी मेलेलं माणूस उठविलं, भगवान बाबाने उठविलं का? हा हो, भगवान बाबांनी बी मेलेले माणसं जिवंत केल्याची घटना सांगतो. नीट बसा. लई लांबची नाही, 50-50 वर्षाच्या आतली घटना सांगतो, जवळची घटना सांगतो. बीड जिल्ह्यामध्ये ती नागापूर खुर्द नावाचं गाव आहे. कोणतं गाव माहिती का? नातापूरच्या जवळ नागापूर खुर्द. संबंध गाव माळी समाजाचं. पण भगवान बाबावर एवढी निष्ठा, मनातून बाबावर श्रद्धा की घरोघरी फोटो भगवान बाबाचा लावलेला. आज बी गुरुरे शास्त्रीजी तिथे सेवेला जातात. त्या गावात भगवान बाबाचा नियम ऐकायलात ना नीट. आता त्यांचंच आहे म्हणल्यावर त्यांचं ऐकणं गरजेचं आहे की, बरोबर आहे का? भगवान बाबाचा नियम म्हणजे कीर्तन त्या गावात. बघा 5 किलोमीटरहून भगवान बाबाला वाजवीत आणायचं. नीट आहे का? वाजवीत गाजवीत आणायचं आणि बाजावर बसवायचं. परिसरातल्या सगळ्या लोकांनी घागरीच्या घागरी भरून पाणी आणायचं आणि त्या पाण्यानं भगवान बाबाला काय बोला 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 आंघोळ घालायची. त्या लोकांचा दृष्टिकोन होता आणि श्रद्धा होती, जेवढ्या जास्त घागरी बाबाच्या अंगावर पडत्यान तेवढा पाऊस जास्त पडत होता. कळलं का? तेवढा पाऊस काय जास्त, ही भगवान बाबाची ताकद आहे. नीट आहे का अजून? आता नीट आहे का पुढं? मग ते आंघोळ नंतर बाबाचं जेवण एकेच घरी ठरलेलं होतं आणि नंतर भगवान बाबाचं कीर्तन, मग गाव जेवायचं. असा उत्सव असायचा. अजून बी चालू आहे बरं का. आता एके दिवशी घटना काय झाली, भगवान बाबा 5 किलोमीटरवर टांगे आला आणि तापा तयार. लई वेगळं थाट होतं की जुन्या माणसाला विचारा की भगवान बाबा यायचे म्हणल्यावर. भीमसिंह महाराजाचं तर आपण बघितलंय का नाही तुम्ही? मग त्याच्यापेक्षा दुप्पट भगवान बाबाचा सोहळा असायचा. भीमसिंह महाराजाच्या काळात तरी गाडी आली होती, बरोबर. शेवटी भीमसिंह महाराज गाडी होतीच की मग नंतर. पण बाबाला गाडी होती का? बाबाचा काय होता? टांगे. हा टांगे आणि तापा आला. इकडे लक्ष द्या, काय महत्वाचं आहे बघा. आणि ज्या घरी स्वयंपाक करायचा आणि बाबा जेवायचे, उगाच 15 वर्षाचं पोरग मेलं की हो, घरचं पोरग मेलं. नीट ऐका, ऐकायलाच ना लक्ष देऊन सगळे. पोरग मेलं, गाव सुन पडलं की आता कसं कीर्तन करावं आणि कसं गाव जीव घाला. गावातलं तरण बांड पोरग मेले. बरं माईला आणि बापाला कुणी विचारावा? कळायले का नाही कळायला? किंवा आम्ही कसं करावं म्हणून आता बेहद गावातले कार्यकर्ते गेले ना, हात जोडले. आल्याबरोबर माईच्या आणि बापाच्या लक्षात आलं कशाला आले ते. माईनन बापानं जे पोरग मेलं त्याच्या माईनन बापा नीट आहे का डोळे भरून येतील. माईनन बापानं सांगितलं, हो तुम्ही कशाला आलात माहिती? भगवान बाबा गावात येणार आहे, म्हणजे साक्षात देव इथे येणार आहे. मग एक करा, मला माहिती, पण एक काम करा. म्हणले काय? हे लेकरू काही आमचं मेलेलं पुन्हा जिवंत होणार नाही. ह्याला काय करू, मध्ये रूममध्ये टाकून देऊ, बाहेरून कुलूप लावू आणि भगवान बाबाला ह्याच्यातलं काही सांगायचं नाही. भावाचं त्याच पद्धतीनं स्वागत करायचं, वाजवीत गाजवीत आणायचं, आंघोळ घालायची, जीव घालायचे, कीर्तन करायचं आणि बाबा गावाच्या बाहेर निघून गेले ह्याची माती करू. ऐकायलात का? जन्म देणाऱ्या माईनं सांगितलं. ठरलं
हरल्याप्रमाणे पोरगामध्ये टाकलं आणि बाहेरून कुलूप लावून घेतलं आणि बाबा आले जेवायला बसले. बारकं लेकरू दरवर्षी तिथंच बाबा जेवायला असायचे. ताट तयार झाले आणि बाबा माईनं गाणे गाऊन स्वयंपाक केला. लेकराचं मड मध्ये होतं. बाबावर निष्ठा, भगवान बाबावर श्रद्धा. आणि महाराज जेवायला वाढलं आणि बाबा जेवायला जेवता जेवता आता लेकराचे ध्यान झाले. बाबा म्हणले आरती कुठे आहे रे ती नारायण. लहान लेकरूचं नारायण काहीतरी नाव होतं. ए नारायण कुठे आहे रे. आता माय वाढायला. आता नारायण कुठे लेकरू कुठे म्हणले माईला दम निघन का. गप कोणी हातातलं पातेलं खाली पडलं आणि हंबरडा फुटला. बाबा तो गेला. बाबा म्हणले कुठं गेला. म्हणले मेला. बाबा म्हणले नाही नाही असं कसं होईल. मला काही म्हणला नाही, जातो नाही, येतो नाही, काहीच बोलला नाही, गेला असं अचानक कसं जाईन. म्हणले बाबा खरंच गेला, तुम्हाला आम्ही सांगितलं ना. गेला म्हणले. चला कुठे म्हणले ते. म्हणले रूम मध्ये ठुलय बाहेरून कुलून. चला म्हणले. मेला झाला. चला बरं झोपला आसन म्हणले. दरवाजा उघडला. ताट वाढा म्हणले नारायणचं इथं. बाबाचे शेजारी आसन टाकलं, ताट वाढलं. बाबा तिकडं उठून गेले ताटावून आणि दरवाजा उघडला आणि त्याच्या पाठीवर थाप टाकले. ए नारायण उठ, इथं येऊन झोपला सोय रे, बस जेवायला. झोपेतून पोरगा उठलं जेवायला बाबाच्या शेजारी. ही घटना काही लांबची नाही. नागापूरचं तेच पोरग 25 वर्ष सरपंच होतं. लगातार 25 वर्ष सरपंच होतं. आता 5-7 वर्ष झालं ती वय होऊन मेले. का सांगायला लागलो. हुकी आली का मला. कमाया गोळ्या संपल्या नाही. हे सांगण्याच्या पाठीमागं कारण एकच की तुम्ही त्यांचा जन्मोत्सव साजरा करतात ते साधू म्हणजे सामान्य साधू. मेले माणूस इथवर आलता आपलं. ही संतांची ताकद आहे महाराज. ही साधूची किमया आहे. म्हणून अशा साधूचा कोण पुण्य यांचा होईन सेवक. यांची सेवा मला करायला घडली पाहिजे. आता इथं प्रश्न आहे कोण पुण्य यांचा होईन सेवक. यांचा म्हणजे कुणाचा. जी ही द्वंद्वाधिक दुरावी शब्द कळायला लागलेत ना. भाषा कळायली का पण. आम्ही गेलतो कर्नाटक बाँड्रीवर कार्यक्रमाला. तिथे गेल्या 5-25 कार्यकर्ते माझ्याजवळ आले. मला म्हणले महाराज बरं झालं वेळेवर आल्या. वेळेवर आल्या. मी खालीवरी बघायला लागलो. मी आलो धोतर असून आल्या. माझ्या डोक्यात गडबडीनं घरची साडी आली काय की मी खालीवरी बघायला लागलो. हो नंतर कळालं इकडली भाषेत अशी म्हणून. तुम्हाला तर माझी भाषा कळायला लागली ना. माझा ढंग मराठवाडी आहे. बीड जिल्ह्यातला जो ढंग आहे बोलण्याचा डोंगरातला तो ढंग आहे. याचा अर्थ मी शिकलेला नाही असं नाही. मी ग्रॅज्युएट आहे. फक्त माझा जो ढंग आहे त्या ढंगात बोललेलं बरं असते. लई शुद्ध बोलल्यावर इज्जत जाते. लई भानगडीत पडत जाऊ नका. हो का तुम्हाला सगळ्याला विनंती. तुम्ही सगळे खेड्यातले मला माहिती आहे किती तुम्ही शिकलेले आहे ते मला माहिती आहे सगळ्याला. तुम्ही काय करीत जा इथं आहे तर इथल्या भाषेतच बोलू द्या. पण गावाकडे गेल्यानंतर इथली तिथं आई ठाण जाऊ नका. लई इज्जत घालते गावातल्या बाया. खुरपिणारे का साध्या असते का तुम्हाला काय वाटलं. लई आई ठाण जाऊ नका गावाकडे गेले. इकडून तिकडे गेलं ना तिथल्या पद्धतीनंच बोलायचं. इकडून काही शुद्ध बोला जाते. तिकडं हरिपाठ शुद्ध म्हणली एक बाई. सर्वा घंटी राम मेला बिघडली. घंटी कशाला घटीच म्हणणं. एक जण इंग्रजी शिकलं आणि इंग्रजी शिकल्यानंतर घरी गेलं. बायको वाढानी मला नेलं चहा प्या. त्याला माझ्यावर वजन पाडायचं होतं. म्हणजे मला इंग्रजी येते. माझे इंग्लिशमधून कीर्तन झालेले ते नाही केलेले. मला मला कळावं की मला इंग्रजी येते. बायकोला म्हणते ए टू कपटी म्हणजे 2 कप चहा. ती मराठी. ती म्हणली तू हा बाप कपटी, तू ही माय कपटी, तू ही बहीण कपटी, अरे तू हा खानदान कपटी. मला कपटी म्हणतो अरे इज्जत घालून घ्यायचे धंदे करी जाऊ नका. जसं आहे तसं बोल. लक्षात आलं का नाही बोल. इकडे लक्ष द्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कुठवर आलंय आपलं. शाबास. जी ही द्वंद्वाधिक दुराविले. ज्यांनी द्वंद्वाधिक नावाचा आटमच दूर केला अशांची सेवा मला घडली पाहिजे.
आता नीट बसा. द्वंद्व द्वंद्व शब्दाचा अर्थ काय? हा द्वंद्व शब्दाचा अर्थ काय? ताईट बसा, ढिले अंगानं कळायसारखं नाही. नीट बसा, ताईट बसा, नीट बसा. बेडे बेडे सावधान. जनगाना माना. कालच झालंय, बरोबर आहे का नाही? शाळेतली मजाच वेगळी असायची. त्यातली जुन्या काळातली शाळा तर बाबा मास्तरच्या मूडवर, शाळाखाली झाडाखाली शाळा. त्याच्या मूड आला की शर्ट काढायच्या, खुटीला अडकून ठेवायच्या. पोरं जा आता वाल्या शेंगा घेऊन या भुईमुगाच्या. अशी सिस्टीम होती का नाही सांगा बरं? सिस्टीम होती. हा एक जण शाळेत गेलं आणि ती खुर्चीवर झोपलं मास्तर, आणि कलेक्टर आले शाळा तपासायला. नोकरी जाईल का राहिली ती आता? हा जाणारच ना. पण ती शर्ट काढून ठेवलेलं कलेक्टर वर्गात येणार तेवढ्यात हे जागं झालं. बरो याला दंड म्हणतात, याला मनगट म्हणतात. तपासाय गेला साहेब निस्ता बघत होता. ते म्हणला गुरुजी मी लई शाळा तपासल्यात, पण विद्यार्थ्यावर एवढं प्रेम कपडे काढून शिकविणारा पहिलाच गुरुजी. यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार तुम्हालाच. आंधळ्याची वरातून बाहेर याच्या घरात असला धंदन का? कळलं का नाही? काय करा सांग. आमच्या वर्गात लय मजा. कोणत्या बी वर्गाचे विषयाचे गुरुजी होत्या, कोणत्या बी विषयाचे पहिला हातवरी करायचो. सगळ्या वर्गात चर्चा. लय हुशार आहे, लय हवा. पहिल्यापासून हवा आहे माझी, आता नाही ध्यानात ठेवा. लय लय हुशार. माझा एक जवळचा मित्र होता, त्याला माहित होतं मी किती हुशार आहे. ते मला काय मला माहिती का, खरंच सांग एवढा अभ्यास कवा केलास? मित्राला बडबुल नाही, बायकोला अर्धच सांगायचं कारण ती अर्धांगिनी असते. मित्राला बड बोलायचं नाही. मी म्हणलं हवा बाबा मी त्याला खोटं बोलून तुला सांगतो, मला प्रश्नच कळत नाही, त्याच्यामुळे उत्तराचा विषयच नाही. आणि ते मला मरायला हातवरी करतोस का? आमची बेजारी होती ना. ते मग मी म्हणलं त्याला मला प्रश्न कळत नाही, पण मला मास्तरची खोड कळाली. ते मला काय खोड आहे रे? मी म्हणलं हातवरी केला की विचारित नाही, एवढंच आहे बाकी. ते म्हणलं असं होय. मी त्याला मोकळ्या म्हणणं बोललो का नाही, त्यानं माझ्या संघादारी केली. हो माझ्या संघादारी केली त्यानं, काय सांगा. माझ्या संघादारी केली आणि काय केलं माहिती का? मोकळ्या म्हणणं हो म्हणलो आणि त्यानं गदारी केली. मी वर्ग भरला, इंग्रजीचा तास होता. निम्माच प्रश्न ऐकला हे ना गुरुजीचा, पूर्ण हो बी दिला नाही. माझ्या आधी हातवरी करायचा होता म्हणून निम्मा प्रश्न ऐकला आणि हातवरी केला. पूर्ण प्रश्नच ऐकला. मास्तरला शंका आली की, कळायले का नाही कळायले? मी मला मास्तरला आली शंका. ते म्हणले शाबास तूच सांग. बोंबला आता कसं करायचं? मला येत नाही. मग गुरुजी म्हणले मरायला हातवरी केलास का? ते मला ते साठे म्हणला म्हणून केला. आडनाव बोलतात ना शाळात, साठे म्हणला म्हणून केला. ते गुरुजी काय म्हणले माहिती त्याला, त्याच्यासारखं व्हायला तुला 2 जन्म घ्यावं लागतो. कवा बी ध्यानात ठेवायचं नाही. कळलं? पर तेवढ्याच प्रश्नाचं उत्तर मला येत होतं. गुरुजी म्हणले साठे तू सांगतो कर? म्हणलं हो. उठलो आणि सांगितलं. त्याला मरुस्त हाणलं. पुन्हा हो आपली. लक्षात आलं का? बर किती वेळ करायचं? आज 10-15 मिनिटं जमल ना? हातवरी करा बरं. खरंच कीर्तन किती जणाला बंद करा वाटायले. असं का? हा इकडे लक्ष द्या, नीट बसा. चला आता ऐकायचंय द्वंद्व. काय ऐकायचंय? द्वंद्व शब्दाचा सरळ सरळ अर्थ जर काढायचा झाला तर द्वंद्व म्हणजे दोन. द्वंद्व म्हणजे दोन. बघा 2. आता आपण सुरुवातीपासून विचार करू. 2चा आकडा. कितीचा आकडा सांगितलाय? 2चा आकडा, त्याचं नाव द्वंद्व. शब्द बघा, पहिला मूळ शब्द उजळणी कितीपासून सुरू होती? बोला गड्या खरं. कितीपासून? 1 पासून. आता 1 पासून विचार करायचा. 1च्या आकड्याचं नाव काय? 1च्या आकड्याचं नाव आहे ब्रह्म. 1च्या आकड्या बोलू नका, तुळशी घेत जा पण बोलत जाऊ नका. 1च्या आकड्याचं नाव काय? आमच्या इकडे या खेड्यापाड्यात एक बाई 10-10 तास किती तुळस 5-5 मिनिटातच बदलायला लागला तुम्ही. हो ना? काय दिंडीमध्ये केव्हा चालायचे ते मी मगापासून विचार करायला लागलो. दिंडीमध्ये 20-20 किलोमीटर चालावं लागतं. हे इकडे लक्ष द्या. कुठवर आलंय आपलं? द्वंद्व. फक्त बोलू नका. नाही 1च्या आकड्याचं नाव ब्रह्म आहे. काय नाव आहे?
एको देव सर्वभूतेषु मूढाः. एकच्या आकड्याचं नाव ब्रह्म म्हणजे देव. म्हणून अजून बी सुरुवातीला तुम्ही मी सगळे ब्रह्म होतो. सबंध जग सुरुवातीला एक मध्ये राहायला होतं. किती मध्ये? एक मध्ये. पण अजून बी जर राजकारणी लोक आले तर अजून बी आपल्याला आठवण करून देतात. काय? हम सब एक है. इसका मतलब किसी ना किसी जमाने में हम सब एक थे. एक थे. लक्षात आलं का बोलणं? याचा अर्थ कोणत्या ना कोणत्या काळात तुम्ही आम्ही काय होतो? एक होतो. विनाकारण माणसाला अवदासा सुचली. काय सुचली? अवदासा सुचली. आणि दोन मध्ये काय आहे म्हणून बघायला गेले. किती मध्ये? आणि दोनच्या आकड्याचं नाव दुजे आणि दोनच्या आकड्याचं नाव आहे का म्हणजे दोन बी कळलं आणि दोन बी कळलं. ज्ञानोबर आहे म्हणून दुजे जव जव घडे. दुजे जव जव घडे. एक चाकड्याचं नाव ब्रह्म आहे हा. दोनचा आहे का आता? तव तव संसार भय जोडे. हे आपुलेनी तोंडे देव बोलती वेदे. याचा अर्थ एकच्या आकड्याचं नाव ब्रह्म आणि दोनच्या आकड्याचं नाव संसार. म्हणून द्वंद्वाधिक म्हणजे संसार ज्यांनी दूर केला त्यांची सेवा कोण पुण्य यांचा. कळलं का नाही? म्हणून संसार यांनी केला का? हो बोला. यांनी संसार केला का? त्यांना पक्का माहिती संसार बिल काढीत नाही. संसार बिल काढतोय का? आणि जर बिल काढले असते प्रपंच जरी सुख जोडे. नाथ महाराज हिरवंगरावच राहिले ना. प्रपंच जरी सुख जोडे तरी का शेविती गिरीकडे. राज्य टाकून गेले थोडे आणि ते काय वेडे म्हणावे. वेडे होते ते. सर्वस्वाचा त्याग करून डोंगरावर राहिले धुम्यागडावर. वेडे होते का? नाही. त्यांना पक्का माहिती संसार बिल काढीत नाही. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी किंवा म्हणून भूते भांबावली. संसाराची आडवा माझी पडिली. ऐका. संसार आणि सुख दोन्ही गोष्टी एकत्रित येत नाही. संसारी सुखाचा नाही अनुभव म्हणून देवा ठेवावा. महाराज संसाराचा खंदाने धंदा साहेब एकच आहे. काय? खालीवरी करणे. कुणाची कुठून हवा काढीन आणि कुणाची कवा टिंगल करीन सांगता येत. संसार कुणाची टाचातून हवा काढणार, कुणाची गुडघ्यातून, काही मनक्यातून गेलेत अशी चलत अशी. काय झालं र? मनका. मनका नाही देवाचा कणका आहे त्यो. कुठल्याही गोष्टीत नालायक आडवा यायचा देव देवाच्या. हे कणका आहे देवाचा. काही तर डोक्यातूनच गेलेत आणि अशी बघत आहे. तिकडे बघा ना. हे संसारानं आंबट केल्याच्या पावत्या. ध्यानात आलं का नाही? लईच आंबट का. आणि त्याला काही कारण लागत नाही. संसार आता मी लग्न केले, मी संसारिक माणूस आहे म्हणून सांगतो तुम्हाला. लईच आंबट संसार मला. त्याचे एवढं आंबट जगात दुसरं कोणतं आहे का? थोड्या थोड्या गोष्टीहून बी आंबट करणार माणसाला. चिल्लर गोष्टीहून आंबट करणार. साडी आणायला गेलो बायकोला नागपंचमीला. घडलेली घटना. साडी आणायला आणि दुकानदार ओळखीचा. बिल देता देता सहज दुकानदार म्हणला ह्या कोण आहेत? नाही आपली बायको. मागच्या रविवारी आणल्या होत्या त्या कोण होत्या? सहज विनोदी सोबत सहज मला. तुम्हाला हसू येईल. माई शपथ मी 8 दिवस बिगर भाकरीचा होतो. काय सांगू तुम्हाला. सहज भांडण लावून देणार. सहज. कोण? संसार. लईच वागत्या जातीचा. त्याचे एवढं जगात वक्त कुणीच नाही महाराज. 80 वर्षाची म्हातारी कोर्टात गेली ती कदरून कदरून. वकील साहेब मला घटस्फोट घ्यायचा आहे. किती वर्षाची? वकील साहेब म्हणले काय झालं? मानसिक त्रास. काय व्हायलंय? म्हाताऱ्याला ऐकू येत नाही म्हणून मला घट. म्हणे मग मशीन घ्या. घेतली. आता काय व्हायलंय? काही नाही. शाद येते मला. लई शाद येते. आणि मी शाद द्यायला सुरू केले की मशीन काढून ठुतय. नकोच ह्याच्या संग. लक्षात. मोकळा हसत जा. कव्हा चमकन मरावं लागेल सांगता येत नाही. बरोबर आहे. काय काय अवलादी हसत नाहीत. काय नाही. ठेवा का ही असा छपका वाटतो का? मोकळा हसरा ना आलाय का? मोकळा हात जरा जाचीन चमकन जाचीन मरून गापून एका दिवशी. काही नाही. पुढे येऊन बसणार आहे. हा का
तुम्हाला वाटलं की नाही गेलं म्हणून अशीच बसत आहेत काही काही महाराज. या बघा आनंदानं हसून खेळून मोकळ्या मान राजा, कारण कोण दिवस येईल कायसा नाही द्याचा गप्पुने. आणि एक वाक्य सांग का जाता जाता, इकडे मी 1 मिनिट आहे का थांबायचं, मला खूप लांब जायचं आहे अजून. मी 11:01 धरलं होतं म्हणजे उशीर झाला. इकडे लक्ष द्या. एक वाक्य जाता जाता सांगतो, तुमच्या जीवनातली नाराजीच निघून जाणार. 100%तले 99.99 लोक नाराज आहेत संसारावर. काय म्हणणं तुमचं? काही बी मार हा, ज्याचा जेवढा मोठा बांगला तेवढी जास्त पगार, 100% नाराज. कारण संसार असला आटमच बेकार आहे. चांगले नोकरदार 2-2 लाख पगारावाले बायकोचे पाय चुपीत येतो, नाही बोललेलं बरं. काय सांगावं काय सांगा, कशा बाया विमान हलवी त्या त्यांची त्यांना कळत आहे की. लक्षात आलं का? लय अवघड आहे महाराज. आता काय सांगू तुम्हाला, उगं नाही बोललेलं. कारण ती धंदाच नाश काय महाराज. संसाराचा धंदा दलिंदर धंदा, त्याच्यासारखा धंदा बेकार कोणताच नाही. इकडे लक्ष द्या. काय सांगू लावलं 2 दिवस आपण विषय काय चालला होता मी तुम्हाला जाता जाता एक पॉईंट सांगून जातो महत्वाचा. नाराजच आहेत का नाही माणसं. मग आता एक ऐका, माझं वाक्य ऐका, तुम्हाला समाधान वाटेल. तुम्ही किती बी नाराज झालात, एखाद्या गोष्टी तुम्ही नाराज झाला बरोबर. समजा माझं कीर्तन एखाद्याला आवडलं नाही, तुम्ही नाराज झाला बरोबर. उग ऐकून घ्यायला काय बरोबर आहे का नाही. नाराज झाला एखाद्या माणूस, तुम्ही किती नाराज झालं म्हणजे ती गोष्ट दुरुस्त होणार. बोला आता चला बरं. तुम्ही किती नाकड डोळे मोडले म्हणजे नवरा नीट वागणार आहे. वागू शकत नाही बरोबर आहे का नाही. नवरा त्या बघा कुठानेच नसलेले बरोबर आहे का नाही. झाडाखालीच पेटायला लागलं हे उग किती नीट नाही अजिबात नाही महाराज. म्हणून आता आपला हा झाला विनोद, पण नीट ऐका. जिथं तुम्हाला काय वाटतंय हे महत्वाचं नाही, इथं देवानं काय ठरवून ठेवलं हे महत्वाचं. आणि तुम्ही ज्या दिवशी जन्माला आलात आयुष्यभराची प्रत्येक क्षणाक्षणाची प्लॅनिंग झालेली, प्लॅनिंग तयारच आहे. ऐकायलात ना, प्लॅनिंग तयारच आहे. त्याच्यामुळं नाराजी नावाचा प्रकार जीवनात ठेवायचाच नाही. ऐकायलात का मागे मॅडम, ऐकायला लागलात का? नाराजी नावाचा आटम जीवनात कधी ठेवायचा नाही. काय जो होगा देखा जाएगा, जे होणार. आणि अजून एक वाक्य आहे का, आतापर्यंत तुम्ही आणि मी ते करत आलोय जे आपल्या मनाला वाटतं ते, आपल्या मनाला वाटतं ते, पण झालं ते जे देवाला वाटतं ते नाही. कळलं अजून? आतापर्यंत ऐका का, आतापर्यंत तुम्ही आणि मी ते करत आलोय जे आपल्या मनाला वाटतं, पण झालं ते जे देवाला वाटतं ते. आता तुम्ही ते करा जे देवाला वाटतं ते, मग होईल तुम्हाला वाटतं ते. कशाला तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला वाटतं एका दिवसात कोट्याधीश व्हा, बापात पेंड आहे, बापात पेंड आहे का सांगा. हा वाटत नाही का? मला वाटत नाही का ह्याने 50,000 रुपये मला द्यावा, बापात पेंड आहे तू या 50,000ला. नाही खरं आहे का खोटं आहे सांगा. बोल की दबायलंय ती. खरं आहे का खोटं आहे सांगा बरं मला. म्हणून 1 मिनिट ऐका, जीवनात नाराज कधी होऊ नका. मैं मेरे मस्ती केले जीता हूं. मी तर माझ्या आयुष्यात नाराज नसतो, कधीच नाराज नसतो. आनंदानं जगायचं, कारण आपल्या हातात नाही नाही तर काही जे होणार ते होणारच आहे. त्याच्यामुळे आपण नाराज व्हायचं. आता इकडे लक्ष द्या. कळालं कळालं. आता इकडे लक्ष द्या. संसार नावाचा आटमच ज्यानं दूर केला, देवा आयुष्यभर माझा दावी नारायण, आयुष्यभर माझा दावी नारायण, आयुष्यभर माझा दावी नारायण, आयुष्यभर माझा दावी नारायण. अंतरीचा खुणा, अंतरीचा खुणा जगतोने
दुकान पैसे देऊन काय म्हणायचं हार द्या, आणि दुसरं एक दुकान आहे पानटपरी, ते आधी विचारते दादा चुना किती लाव, एकटाच विचारून चुना लावणारा, बाकीचे नाही विचारतात चुना लावून जाते, असं बी आहे की, बरोबर आहे का नाही? इकडे लक्ष द्या. काही काही गोष्टी आठवत्यात. तर हे फुलांचा हार आहे, काही फुलांचा हार करतात आणि देवाच्या गळ्यात घालतात, तर काही फुलं लोकांच्या पायाखाली तुडवली जातात. एके दिवशी पायाखाली तुडवणाऱ्या फुलांनी देवाच्या गळ्यातल्या फुलांना प्रश्न विचारला, दादा तुम्ही ही फुलंच आहेत आणि आम्ही फुलंच आहेत, मग आम्ही लोकांच्या पायाखाली तुम्ही लोकांच्या देवाच्या गळ्यात का? त्यावेळेला देवाच्या गळ्यातल्या फुलांनी उत्तर दिलं, दादा देवाच्या गळ्यात जाण्याकरता अगोदर सुईनं टोचून घ्यावं लागतं. समजलं? या जगामध्ये मोठं व्हायचं असेल तर माझ्या दादानं तुम्हाला सहन करावं लागेल. आई माझं वाक्य आहे का? डायरेक्ट तुम्हाला कधी सासू होता येणार नाही, त्यासाठी अगोदर सून व्हावं लागेल. लेक लाडकी या घरची होणार सून मी त्या घरची. का डायरेक्ट सासू? बसा बसा, डायरेक्ट सासू होता येणार नाही, त्यासाठी अगोदर सून व्हावं लागेल. माझ्या दादानो तुम्हाला अगोदर डायरेक्टच तुम्ही मोठे होणार नाही, त्यासाठी काही लोकांचे घाव हे तुम्हाला सहन करावेच लागतील. म्हणून माझ्याकडे लक्ष द्या. अशी कोणती पुण्याई कोण पुण्यांचा होईन सेवक, जिही द्वंद्वादिक दुराविले संसार ज्याने दूर केला, आई सेवर ममज दावी नारायणा. असं एखादं वर्म आहे का की ते वर्म आम्हाला दाखव? वास करा म्हणले कळत नाही. इकडे लक्ष द्या, बोलू नका. आणि अजून एक वाक्य आहे का, तुम्ही दिसायला किती चांगले यापेक्षा तुम्ही असायला किती चांगले याला किंमत. काही लोक दिसायला चांगले आहेत पण वागायला नालायक आहेत. काय कामाचे काय सांगा ना महाराज? काही नाही. काही लोक दिसायला चांगले नाहीत पण असायला चांगले. एक वाक्य बोलू माफी मागून. एखादी स्त्री जर चांगली असेल तर एखादा पुरुष तुमच्या प्रेमात पडेल. एखादा पुरुष जर दिसायला चांगला असेल तर एखादी स्त्री तुमच्या प्रेमात पडेल. पण तुमचं हृदय जर चांगलं असेल तर अख्खं जग तुमच्या प्रेमात. म्हणून मन चांगलं ठेवा. आपल्या मनातच काळ आहे कवाबी, काळच आहे ना. मन चांगलं ठेवा. आता वाक्य आहे का झालंय माझं, थांबायचं थोड्या वेळामध्ये. हे एकदा हर काढतो, वज व्हायला लागले हे आपण काय इथं कीर्तनात नसते आहे का? हो पण ती हार पद्धत राजीव गांधी मिळते मला, जाऊ दे, इने करायच्या गाड्या आपल्या लक्षात आलं का? बस झालं, चला. हा बोलू नका. आई सेवर ममज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी. म्हणून देवा ती भेट मला झाली पाहिजे, कारण त्यांची सेवा अत्यंत तुला मोलाची. मग मला सांगा, सामान्य प्रश्न आहे की त्यांची भेट कधी होईल. मग ही देवाला विचारायची काय गरज पडली? त्याचं कारण एकच आहे, जगातल्या सगळ्यात अवघड गोष्ट जर काय असेल, आहे संत भेटी, बहु अवघड 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 आहे संत भेटी, आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, आहे संत भेटी. हरी जगाची करुणा केली, हरी कोण पुण्याचा होईन सेवक, 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 होईन सेवक. बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. बरोबर आहे की नाही महाराज? म्हणून सगळ्यात अवघड संताची भेट आहे. आणि जर तुम्हाला भेटले तर समजायचं पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरणी पावलो. पुण्य जर असेल, आता खरं सांग का, तुम्ही सगळे पुण्यवान आहेत त्या मंडपात बसला, काही जण ठरविल तर कार्यक्रमाला जायचं पण अचानक काहीतरी अडचण आली, पुण्य कमी पडलं. काय कमी पडलं? पुण्य कमी पडलं की माणसाला देव इकडे येऊच देत नाही.
अजिबात येऊ देत नाही. हा, देव काय बी करणार महाराज, पण त्याचा काटा काढणार. कृष्ण मला सांगा, नेमका आता उद्या गोकुळाष्टमीचे लक्षात ठेवा. मला खरं सांगा, कंसाला माहित नव्हतं का आपल्याला आठवा मारणार आहे? पहिले मारायची काही गरज होती? म्हणला बी होता तू हे सात सांभाळ, मला का करायचं, मला आठवा मारायचा. लगेच नारद तिथं पाठविला, घडा भरवायचा होता ना. नारद तिथं पाठविला, सांगितलं, नारदानं सांगितलं काय? म्हणले पाहिलाय येड्या, खालून मोडले पहिलं आठवं होतंय, खालून मोडले पहिलं असं का? म्हणला धरलं साती मारले, कारण लवकर घडा भरवायचा आणि काटा काढायचा. म्हणून हे बघा, तुम्ही कसे वागता, काय करता, किती काय करता, हे सगळं देवाला माहिती. बरं, तुम्ही ऐकायलाच का? सगळं देवाला माहिती. फक्त देवापाशी जरा दम आहे. पण तिथं गेल्यावर अशी जर कस्टडी रे बाबा, लांबच्या धाब्यावर जाऊन बसायचं, कोणी बघणार नाही. बजाजनगर म्हटले कोणी बघितले पुन्हा इज्जत जाईल. आपल्या कमिटीतले असतील बाबा, गाडी ओळखीन कोणी, महाग लावून रावायची गाडी लांब, अंधार करून बसायचं, कुणाला बोलायचं नाही, काय नाही. तुम्हाला वाटतं आम्हाला कुणीच बघत नाही, तुम्हाला बजाजनगर मधले बघत नाही तो, पण जगाचा मालक नजर ठेवूनच आहे तुमच्यावर, CCTVचे. हा, ते म्हणते फक्त जरा दम धरा र, इथं येऊस तर दम धरा जरा, 100% काटा काढणार ही ध्यानात ठेवायचं. लक्षात आलं का? हा, म्हणून कुठली बी गोष्ट देवाला धरून करायची. बोलणं कळायला लागले का? इकडे ऐका, माझ्याकडे लक्ष द्या, म्हणजे झाला तर थोडं थांबायचं. सगळ्यात अवघड संताची भेट आहे. आणि माणसाला रोग सगळ्यात मोठा काय झाला माहिती का? लवकर मोठं होणे, त्याला लागणार रोग. मला सांगायचं, बजाजनगरला प्लॉट विकत घेतला. जेवढा प्लॉट आहे तेवढं बांधकाम करतात का तुम्ही? इमानदारीने बोला पटकन. म्हणजे बांधकाम प्लॉटपेक्षा कसं आहे, कमी असतंय, लहानच असतंय ना, लहानच ठेवावं लागतंय, लहानच. बरं, जेवढं बांगला बांधला तेवढा दरवाजा लहानच आहे, दरवाजा. बरं, जेवढा दरवाजापेक्षा खिडक्या लहान. म्हणजे जेवढ्या खिडक्या आहेत त्याच्यापेक्षा दाराची कडी लहान. जेवढी कडी तेवढं कुलूप लहान आहे, कुलूपापेक्षा चावी लहानच आहे. ह्या सगळ्यात लहान कोण? बोला की, सगळ्यात लहान कोण? चावीन. बंगला ताब्यात कोणाच्या? आणि कशाला मोठं व्हायचं? मोठं व्हायचं कशाला? एक वाक्य नीट आहे का? समुद्र बघितलाय? सगळ्यात मोठ्या समुद्रानं सगळ्यात लहान झऱ्याला प्रश्न विचारला की दादा, तुला माझ्या एवढं मोठं कधी व्हायचंय? समुद्र म्हणला, झऱ्या, मोठं होऊन खारट होण्यापेक्षा लहान होऊन गोड राहिले. लय मोठं व्हायचं लोकांच्या तोंडावर यायचं पेक्षा लहान राहायचं, लोकांच्या तोंडात राहायचं, गोड राहायचं महाराज, गोड. सगळ्या संग प्रेमान राहायचं, कारण एक दिवस प्रत्येकाचं विनायक मेटे होणार हे ध्यानात ठेवायचं. कळालं का? साधं उदाहरण सांगितलं तुम्हाला. प्रत्येकाची. काल जसं मेटे साहेब गेले आपल्या या मोठा देवीच्या मंदिराच्या वतीनं, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. खरं म्हणजे माणूस घ्या. सिंधुताईचं वाक्य मला एक आठवतं महाराज. बरं, विनायक मेटे साहेब होते, मुंडे साहेब होते, जोपर्यंत होते तोपर्यंत जेवढा उदो नाही, गेल्याच्या नंतर काही लोकांना माहीत झालं. बरोबर आहे की नाही? सिंधुताई म्हणायच्या, बाबा या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं. माणसं मेल्यावरच मोठे का होतात? मी काय म्हणतो, जिवंतपणी त्यांचे सोहळे करा आणि त्यांना समाधान वाटेल. अजून एक वाक्य विनंती करू सगळ्याला, परिसरातल्या सगळ्याला. इथं आमचा कॅमेरा चालू, जगभर हे कीर्तन दिसणार आहे जे आहे ते. माझी विनंती एकच आहे, माझ्याकडे लक्ष द्या. वर्षश्राद्ध साजरे करू नका असं मला म्हणायचं नाही. 100% तुम्ही वर्षश्राद्ध आपल्या बापाचं साजरं करा, पण वर्षश्राद्ध साजरं करण्याच्या अगोदर त्या बापाचं एकदा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करा. त्याच्या डोळ्यात एकच त्याला दिसू द्या की आपल्या पोरांनी काय केलंय. त्याला असं खुर्चीवर बसवा, बापाला माईला हार घाला, लोकांना जेवण द्या. आमच्या बापाचं अभिष्ट चिंतन आहे, वाढदिवस आहे, अमृत महोत्सव आहे. त्यांच्या डोळ्यात एकच होऊ द्या ना. हे एकदा मेल्याच्या नंतर लोकांना खाऊ घालायची कोणती? आणि ह्या अवलादी नावं ठेवणार आहेत. कसलं बी जेवण करा, पाणी जरा जियारतच पाहिजे होतं. ही दलिंदर असली तर आपली कशाचं बी उन्हाळ्यात वर्ष मट्टा पाहिजे होता. काही बी नावं ठेवणार फक्त. त्याच्यामुळे यांच्या नादी लागू नका तुम्ही, अजिबात नाही महाराज. लोकच असतात, म्हणून इकडे लक्ष द्या. संतांची भेट ही जगातली अवघड भेट आहे. त्यांची भेट पुण्यानं होत नाही. म्हणून बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. तुका म्हणे मोग नाही वृत्तीवरी, सुखाची शेजारी बोडेन. आईशेवर मम जदावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. संत भगवान बाबा हे खऱ्या अर्थानं सावरगाव नावाचं गाव, आणि त्या सावरगाव नावाच्या गावामध्ये श्रावण वद्य पंचमीला 1896 घाट सावरगावी सूर्योदय समयाला. लक्षात आलं बोलणं?
भगवान बाबांनी खऱ्या अर्थानं त्या दिवशी जन्म घेतला. अहो तुबाजी पाटील आणि कौतुका माता यांच्या पोटी भगवान बाबासारखं जनरत्न जन्माला आलं. आबा नावानं बाबाला हाका मारायचे. पुढे बाबा नारायणगडावर गेले आणि नारायणगडावर माणिक बाबा नावाचे साधू राहत होते. त्या साधूनं सांगितलं शिखरावर जायचं आणि खाली उडी मारायची. शिखरावर बाबा गेले आणि खाली उडी मारली, काही झालं नाही. त्या दिवशी आबाचं भगवान नावात रूपांतर झालं. पण ती भगवान बाबा आजच्या दिवशी जन्माला जयंती उत्सव आपण साजरा करत आहात. आपल्या भावना श्रेष्ठ आहेत. आपल्या भावनेला मनापासून धन्यवाद देतो आणि बाबाविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करता त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. माझा योग चांगला आपल्या सगळ्याच्या वतीनं बाबाची वेडीवाकडी सेवा मला करायची संधी मिळाली त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. आपण सगळेजण हळूहळू का व्हायना गोळा झाले, बरोबर आहे की नाही. अजून काहीला फोन करून सांगा नाही कीर्तन तर जेवाय तरी या, प्रसाद घेऊन जा, बरोबर आहे की नाही महाराज. आणि ह्या बाबाचा प्रसाद सगळे घेऊन जा. या परिसरासाठी काही मी काही नवीन नाही, बरोबर आहे की नाही. नवरात्र महोत्सवात दरवर्षी सेवा माझी राहते. सेवा दरवर्षी नवरात्र उत्सवात सुद्धा माझ्याकडे आवर्जून सगळी मंडळी सेवा देत असतात. याही वर्षी ही सेवा माझ्याकडे आहे. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद. गुणीजन गायक वादक महाराज मंडळीला धन्यवाद. प्रेमास्तव सगळी मंडळी उपस्थित आहे, तुम्हाला धन्यवाद. मराठी हॉटस्पॉट नावाचं यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलवर हे कीर्तन आपल्याला उद्या परवा बघायला मिळेल. प्रकाश महाराजसाठी असं नाव टाकलं की ते कीर्तन येईल भगवान बाबाच्या जयंतीचं. त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका, एवढी तुम्हाला विनंती करणार आहे. सगळा माल आहे आपल्याकडे, फक्त मी वेळ बघून काढीत असतो. लक्षात आलं का. मी जर कुत्र्याचा आवाज काढला तर बजाजनगरमधले सगळे कुत्रे इथे येतील. लक्षात आलं का बोलणं. पण इकडे लक्ष द्या. आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद. पुढचं नाव सांगायचं म्हणजे काय होते. मला एक जण म्हणला महाराज अण्णाभाऊसाठी तुमचे कोण होते. मी म्हणलं आजा. काय सांगू आता, सांगू काय काही म्हणतात मग काही. आमच्या वाड्यात बैलगाडीचा साठा पडलेला होता, साठा. आणि मग त्याला आडनाव द्या. कुणाचा वाडा तर साठ्याचा वाडा म्हणून साठे आडनाव आहे आमचं. नाही तर कागदोपत्री मुंडे आडनाव आहे, काय साठे आडनाव नाही. पण प्रसिद्ध झालं, बरोबर आहे का नाही. नावात बी काही काही असते काय, बरोबर आहे का नाही. समजा, लक्षात घ्या. काही गोष्टी अशा समजण्यावर लोक विचारा काफी असतात हो, सहज कळायला पाहिजे. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मानवानीला पूर्णविराम. बोलिलो बोबडे माय बाप तुम्हा पुढे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संतीनो हे अंगभूत युक्ती. काही चुकलं असलं तर का माझ्या पदरात टाका, मी असा गुंडाळून नेतो आणि एस क्लबच्या पुढं झटकितो. मला नेहून काय करायचं तुमचं, बरोबर आहे का. फक्त लांब सोडतो, एवढंच आहे. झालेली सेवा आईवडिलांच्या गुरुवार यांच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम. माझं गाव खरं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये धारूर तालुक्यामध्ये सोनी मोहा नावाचं माझं छोटंसं गाव आहे. त्या गावातला मी एक ऊसतोड कामगाराच्या कुटुंबामध्ये जन्माला आलेला बिगर मायबापाचं एक अनाथ लेकरू आहे. आमचे मायबाप जर कोण असतील तर ज्ञानोबा तुकोबा हे आमचे मायबाप आहेत. आपल्या सगळ्यांचे चरणी दंडवत, सेवेला विराम. पुन्हा एकदा माफ करा. आणि आता एवढ्या वेळ पाया पडून बी नसलंच माफ करायचं तर मग काय करायचं ते करा. एवढं विरक्त काही गार नाही माझं, बरोबर आहे का नाही महाराज. सगळ्याला धन्यवाद देऊन मला इमानदारीने सांगा, बंद करा वाटायला का. खरं सांगा. अर्ध्या बटाट्यासारखे टाका 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 पुढं काय पुढं काय. पण आता जड अंतकरणानं बंद करतो. पण मी नवरात्रात पुन्हा येईन, पुन्हा. लक्षात. खरं म्हणजे हा येतो. खरं म्हणजे कूट राजकारण कसं करावं. कूट राजकारण हे महाभारतात शिकायचं. महाभारतात शरद पवार साहेब रोज एक अध्याय वाचित, इतका काय देव जाणे, बरोबर आहे का नाही. आणि त्यातला मधलाच एक अध्याय एकनाथ शिंदेनी फोडाफोडीचा आयोग किलता का वाचला होता, देव जाणे. आपल्या सगळ्याला धन्यवाद. आपण कोण्याच पक्षाचे नाहीत, आपण अपक्ष माणसं आहेत. आपला एकच पक्ष, हरिनामावर लक्ष. काय करायचं आपल्याला. वा, आपल्या प्रसाद झालेला आहे. प्रसाद घेऊन सगळेजण जा. या ठिकाणी पूर्णविराम. कसं असते, रॅलीची पद्धत होती, बरोबर आहे. पद्धत आहे. आता इथं जेवून जायची तर म्हणजे पद्धत आधी गाडी का आधी बाया का आधी पुरुष का. बाया आधी जेवायच्या आणि महिला नंतर जीव घालायच्या का. असं जमते. हा, आधी बाया महिला नंतर बाया. हा जमते. हो म्हणते तरी बी हो म्हणतेच काही नाही. काही गोष्टी लय मजेशीर आहे. बरं सांगा काही गोष्टी बघा. मराठी महिने किती बोला ना. 12 पहिला जानेवारी. मला मराठी महिने किती. मी मला 12. मला पहिला एकदा मला जानेवारी. पद्धती असते त्या निराळ्या. आता आमच्या गावाकडे कीर्तन झाले की सगळे लोक महाराजाला 50-50 रुपये देऊन पाया पडते. तुमच्या इथं हा
घेऊ नका एकदा काय झालं माहिती माझ्या पायावर ढिगारा जमला पैशाचा ढिगारा आणि एक जण माझ्या पायावर जवळ आलं आणि मला काय दिले तर नाही लय कीर्तन केलं असं काही करू नका लक्षात आलं का बाया म्हणते माय मेला पैसे मागायला जाता जाता आम्ही तर पैसे नाही आणले नसू द्या मी सोनं बी घेतोय काही अडचण नाही 2 मणी द्या मणी एकदा मी आणलं मणी द्या एका बाईनं काळे मणी दिले तरी बी मी नेहलेच बायकोच्या पुतीत ओवले सोडीत काहीच नाही मी सगळ्या सेवेला विराम ज्ञानेश्वर हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.